पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे, जांभई येणे हे एक मोठं रहस्य जाणून घेऊयात. मंडळी, बऱ्याचदा देवाची पूजा करत असताना डोळ्यात पाणी येत असतं, जांभई येत असते, झोप आल्यासारखे वाटते. असं कधी तुमच्यासोबत होतंय का? शास्त्रानुसार पूजा करताना डोळ्यात या गोष्टी घडण्यामागे एक मोठं रहस्य सांगण्यात आलं आहे. तर जाणून घेऊयात पूजेच्या वेळी नकळत घडणाऱ्या या गोष्टीमागील काय रहस्य आहे. मंडळी, मनाची द्विधा अवस्था होणे हे शास्त्रामध्ये लिहिले. स्वच्छ मनाने आणि भक्तिभावाने केलेली पूजा सदैव देव स्वीकार करतात. त्याचे फळही आपल्याला नक्की मिळते. पण कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभळी किंवा झोप येत असेल तर याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती द्विधा मनस्थितीत आहे आणि त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार सुरू आहेत. त्या व्यक्तीचे लक्ष लागत नाही, विचारांची गुंतागुंते सुरू आहे आणि ती मनाला शांतता मिळू देत नाही, असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्ही संकटात सापडलेले आहात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करत आहात तर जांभळी किंवा तुम्हाला झोप येऊ शकते. मंडळी, देव काही ना काही संकेत आपल्याला देत असतात. शास्त्रात आणि पुराणात याबद्दल सांगितले गेले. यावरून पूजापाठ करताना तुमच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले तर तुम्हाला ईश्वरी शक्ती शुभ संकेत देत आहेत असं समजावं. जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात किंवा पूजेत मग्न झाला असाल, देवाला मनोभावे प्रार्थना करत असाल, तर त्याचा अर्थ असा की देवाच्या भक्तीत तल्लीन झाला आहात. मंडळी, आपण असेही म्हणू शकतो की तुम्ही केलेली देवाची पूजा सफल झाली आहे, जी तुमच्या खुशीमुळे अश्रूच्या रूपात बाहेर येऊ लागली आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे मनापासून केलेली गोष्ट ती नेहमीच यशस्वी होत असते. बऱ्याच वेळेला असं बोललं जातं की पूजेच्या वेळेला येणाऱ्या डोळ्यातील अश्रू किंवा पाणी आणि जांभळी याचे कारण म्हणजेच तुमच्यातील नकारात्मकताही असू शकते. जेव्हा केव्हा आपले मन पूजापाठ, धार्मिक ग्रंथात किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही आणि शरीराला जडत्व वाटू लागते, त्यावेळी कोणीतरी नकारात्मक ऊर्जेचे किंवा नकारात्मक शक्ती नक्कीच तुमच्या आजूबाजूला अस्तित्वात आहे आणि तुम्हाला मनाने एकाग्र होऊ देत नाही असं समजावं. ती शक्ती तुमचे चित्त विचलित करत आहे असा त्यामागे अर्थ होतो असं समजावं.